दत्त माझी माता दत्त माझा पिता 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 बहिण बंधू सुलता दत्त माझा बहिण बंधू सुलता दत्त माझा बहिण बंधू सुलता दत्त माझा दत्त माझी माता समाधि माता समाधा बहिण बंधु सुलता समाधा Kumar
दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्तराज दत्त माझे जन दत्त माझे मन सोयरा सज्जन दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्तराज एका जनार्दनी दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा न पाचारिता गावा जावी त्याच्या दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्तराज विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिलधर शक्ति स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम
वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता प्रस्तुत भगवान दत्तात्रयांच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त भगवत सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग अनंत कृपा विभूषित महाराष्ट्र भूषण दक्षिण काशी पैठण निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगाद्वारे संत एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयांचं वर्णन प्रतिपादित करतात. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आहे, तो असा आहे. माग कोण बोल नका तिकडं. या मौजे पाटेवाडी या गावामध्ये आणि या वस्तीवरती भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त एक दिवसीय हा भक्ती उत्सव सोहळा संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ पाटेवाडी आणि निमंत्रक जे आहेत ते हरिभक्ती परायण आप्पा पंढरीनाथ फाळके आणि हरिभक्ती परायण मुकुंद आप्पा फाळके तसेच चिरंजीव लक्ष्मण मुकुंद फाळके यांच्या नियोजनातून हा एक दिवसीय भक्ती उत्सव सोहळा संपन्न होतोय. या भक्ती उत्सव सोहळ्याकरिता जी मंडळी उपस्थित आहे ती गुणीजन आहे. त्यामध्ये सर्व उपस्थित असलेले ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत, गायनाचार्य आहेत संपूर्ण असणारे. तसेच श्री संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था पारगाव येथील असणारे बाल भजनी मंडळ आहे. तसेच उत्कृष्ट मृदंगाचार्य हरिभक्ती परायण राम महाराज मांढरे, तसेच हार्मोनियम वादक हरिभक्ती परायण कल्याण महाराज दिसले, हरिभक्ती परायण निंबाळकर महाराज त्यांची उपस्थिती. कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी असतील. ज्यांचे नाव माहिती ते देव आहेत, ज्यांचे नाव माहिती कळाले ते देव आहेत, पण ज्यांचे माहित नाहीत ते महादेव आहेत. हे प्रभू तुम्ही मूर्ती आणि मी पतित दुबळा आरची तसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती स्वीकाराल की. सर्व आबाल वृद्धांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण संकल्पित वेळेत अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करूया. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत एक विधान करून जातो. मूर्तिमंत शांती म्हणजे नाथ बाबा आहेत. आणि दुसरं एक विधान असं करून जातो की संत
शांत श्रीमंत आणि श्रीमंत हे एकमेव असलेले नाथबाबा आहेत. नाथबाबा दत्तात्रयांचं वर्णन करतायत. आज कोणत्या निमित्तानं कार्यक्रम आहे सगळ्यांना श्रुत आहे, पण सांगणं वक्त्याचंही कर्तव्य. भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे, जो जयंती कोणाची केली जाते, जन्मोत्सव कोणाचा केला जातो. जो येण्याच्या अगोदर कळतो त्याला देव म्हणायचं. येण्याच्या अगोदर कळतो तो देव आहे. आल्यानंतर नाही, पण गेल्यानंतर कळतात ते संत आहेत. आणि आले आणि गेले पत्ता लागत नाही ते तुमच्या आमच्या सारखे जीव आहेत. मग येण्याच्या अगोदर कळतो तो देव आहे. देव येण्याच्या अगोदर कळतो त्यांची, कारण का त्यांचा जन्म दिव्य आहे म्हणून त्यांची जयंती करायची. त्यांचा जन्म काय असतो? दिव्य असतो. जन्म कर्म च मे दिव्य मे वयो व्यक्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. का भगवंताचा जन्मदिवस साजरा करायचा? आपल्याला जर जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल ना, तर त्याचा जन्मदिवस साजरा करावा लागतो. संत आल्यानंतर कळत नाहीत समाजाला, संत हयातीत कळत नाहीत समाजाला, संत कळत नाहीत. मग ज्या तिथीला संत देह ठेवतात ती तिथी पुण्य होते. तिथी काय होत असते? पुण्य होते. म्हणून संतांची पुण्यतिथी केली जाते. आणि तुमच्या आमच्या वाट्याला जर संतती सुसंस्कारित असेल, तुमच्या आमच्या वाट्याला संतती जर सुसंस्कारित असेल तर आपल्या वाट्याला वर्ष श्राद्ध येत असतं. भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे. जन्मोत्सव आहे. भगवान दत्तात्रयाचं वर्णन करणारे नाथबाबा आहेत. वर्ण विषयाचं मूल्य वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतं. कोण मोठा, त्याचं वर्णन करणारा कोण याच्यावर मोठेपण अवलंबून आहे. वर्ण विषयाचं मूल्य वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून आहे. एखाद्या गायनाचार्याचं गायनाचं वर्णन जर करत असेल कोण, बहिरा, ते वर्णन यथार्थ ठरणार नाही. बहिरा जर म्हणत असेल की काय गायन गायलेलं आहे, तर त्याच्या म्हणण्याला काय नाही, वर्णन करण्याला अर्थ नाही. कारण का ते असलेलं यथार्थ नाही, यथार्थ नाही. आणि या ठिकाणी नाथबाबांचं जे वर्णन नाथबाबा जे वर्णन करतात दत्तात्रयांचं, ते यथार्थ का? नाथबाबांचा आपण अधिकार जर पाहिला तर त्यांच्या घरी भगवंतानं कावडीनं पाणी व्हावं हा त्यांचा अधिकार आहे. कावडीने पाणी ज्या घरी पाणी आहे, हा नाथबाबांचा अधिकार आहे की ज्या भगवान परमात्म्यानं कावडीनं पाणी त्यांच्या घरी व्हावं, हा अधिकार नाथबाबांचा आहे. मग वर्णन कोण करतो याच्यावर वर्ण विषयाचं मूल्य अवलंबून असते. आणि हे जे वर्णन आहे हे वास्तव आहे. वास्तव आहे. स्तुती वेगळी आणि वास्तविकता वेगळी असते. स्तुतीमध्ये मिथ्या भाग अधिक असतो, खोटं जास्त असतं आणि खरं कमी असतं, त्याचं नाव स्तुती आहे.
सासू जर जावयाचं वर्णन करत असेल तर त्याच्यात खरा भाग किती असतो? थोडा असतो, खरा भाग थोडा असतो. आणि वेळ मिळाल्यानंतर गप्पा मारत बसल्या दोघी जणी महिला आणि विषय निघाला जावयाचा. एकीनं म्हटली माझ्या जावयाचा असं हस्ताक्षर आहे, त्यानं जर लिहिलं तर दुसरं कोणालाच वाचता येत नाही. त्यानं जर लिहिलं तर दुसरं कोणालाच वाचता येत नाही. ती दुसरी म्हणली तुझ्या तरी जावयाचं सोड, माझ्या तर जावयाचं असं हस्ताक्षर आहे, त्यानं जर लिहिलं तर परत त्यालाच वाचता येत नाही. आता हे जर वर्णन चालू असेल तर याचं नाव स्तुती आहे. विठाला वर्णन करते असणारे ज्यांना भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झालेले संत नाथ बाबा आहेत आणि भगवान दत्तात्रयांचं ते काय करतायत? वर्णन करतायत. वर्णन करत असताना कारण या जगतामध्ये दोनच असणारे असे आहेत की ते जीवाचे जीवलग आहेत. असे दोनच वर्ग आहेत या जगामध्ये. नातलग वेगळे, नातलग वेगळे आणि जीवलग वेगळे, दोघांमध्ये फरक आहे. देहाच्या संबंधानं जेवढे म्हणून असतात त्यांना नातलग म्हणतात. देहाच्या संबंधानं जे काही संबंध आले त्यांना काय म्हणायचं? नातलग. पण जीवाच्या संबंधी जे असतात त्यांना म्हणावं जीवलग. देहाच्या संबंधानं नाते भरपूर असतात, नाते देहाच्या संबंधानं भरपूर असतात आणि ते एकाच देहापुरते असतात. त्याचं संकुचित कुठे आहे? अनेक असून फक्त एका देहापुरते, एका जन्मापुरते. नाते भरपूर आहेत आणि एका जन्मापुरते. आणि जीवलग भरपूर नाहीत, जीवलग फक्त दोघ जणच आहेत आणि ते असणारे कायमचे जीवाचे सोबती. एक जीवात कारण नातलग असावेत, नाते गोते जरूर असावेत, नाते गोते देह संबंधाने जे आहेत ते नाते गोते जरूर असावेत, फक्त गोत्यात आणणारे नाते नसावेत. मग नातलग वेगळे पुष्कळ आहे, जीवलग फक्त दोघ जण आहेत या जगामध्ये. पहिला जो जीवलग आहे त्याचं नाव देव आहे. देव हा जीवाचा जीवलग आहे म्हटलेले. पांडुरंगे येऊ जीवलग जो आहे तो देव आहे. जीवलग जर नसेल तर त्याचं जीवनच नाही. जीवलग जर सोडून गेला तर जीवन आहे का? पण नातलग जर सोडून गेला तर काही रुकत का? कल्पना करा, सख्खा मामा रुसला लग्नात, मानलेला कोयना माग उभा करते, तर लग्न रुकलं का? नातलगानं लग्न रुकत नाही, कार्य रुकत नाही. पण जीवलग जर नसेल तर जीवनच नाही. जीवलग जर नसेल तर जीवन नाही. कल्पना करा, एका गाडीमध्ये 4 जण बसलेले, महिला बसलेल्या 4 जणी, आणि आता गाडी स्टार्ट होणार आहे. ड्रायव्हर एक आहे, अशी 4 जण ड्रायव्हर सगळे बसलेले. एक स्वतः मालकीन बसलेली आहे, तिची जाऊ एक बसलेली आहे, एक ननंद बसलेली आहे, आणि आता ड्रायव्हर बसलेले. गाडी स्टार्ट होणार तेवढ्यामध्ये
आत गाडीत बसलेली जी आहे ना मालकीन, तिची समोरून चालत विहीनबाई आलेली आहे. आणि समोरून चालत येणाऱ्या विहीनबाईला माहितीये की ही मला सोडून जाऊ शकत नाही. आणि आतल्याही बसणाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता कोणाला उतरावं, समोरून चालत आलेल्या विहीनबाईला बसवावं. हा प्रश्न का पडला असेल? त्याचंही शास्त्र, इति गुह्यतमं शास्त्रम. त्याचं कारण असं होतं, बसलेली गाडीत जरी असली तरी तिची मुलगी चालत आलेलीच्या मुलाला दिलेली होती. इथं गुंताडा होता थोडा. मग आत बसलेल्या माऊलीला प्रश्न पडलेला आहे की विहीनबाईला तर बसवायचंय, पण अगोदर जे बसलेले त्याच्यापैकी उतरायचं कोणाला? जाऊ घेतलेली बरोबर. आता जावाला जर खाली उतरावं तर म्हणले दोघीकडे जाऊ, लगेच एक रात्र सुद्धा उजाडणार नाही. म्हणले हिला उतरण्यात मजा नाही, ही जवळची आहे. ननंद होती बसलेली, ननंदेकडे पाहिलं. ननंद सुद्धा नाते संबंधामधलं सामान्य नातं नाही. ननंद नातं सुद्धा सामान्य नातं नाही. ननंद तिलाच म्हणायचं, जोपर्यंत नांदायला जात नाही तोपर्यंत भाऊजाईला देत नाही ना आनंद, तिचं नाव ननंद आहे. म्हणले हिलाही उतरण्यात मजा नाही. त्या मालकिनीनं हात जोडले ते ड्रायव्हर साहेबाला. म्हणले ड्रायव्हर साहेब, हे सगळे नाते संबंधाने ह्या माझ्या जवळच्या, तुम्हीच तेवढे आमच्या नातेतले नाही. काय करा, तुम्ही खाली उतरा आणि तुमच्या जागेवर आमच्या विहीनबाईला बसवा. आणि असं जर केलं की ड्रायव्हर साहेबाला उतरलेलं आहे, विहीनबाईला गाडीमध्ये बसवलेलं आहे. जातील पंढरपूरलाही. गाडी स्टार्ट व्हायची नाही. गाडी स्टार्ट झाली तर चालणार नाही, गिअर टाकता येणार नाही. पण कल्पना करा, गाडीमध्ये जाऊ नाही, ननंदही नाही, फक्त एकटा ड्रायव्हर आहे. पंढरपूरला गेल्याशिवाय राहणार आहे का? जाणारच आहे. पंढरपूरला गेल्याशिवाय राहणार नाही, ते जाणारच आहे. कारण का, तसा जीवाचा जो जीवलग असतो तो नसल्यानंतर काहीच नाही, आणि तो असल्यानंतर कोणी नसलं तरी काही राहत नाही. महाभारतीय युद्धातला प्रसंग जाता जाता 2 मिनिटांमध्ये सांगतो. महाभारतीय युद्ध 18 दिवस चाललं. शेवटचा प्रसंग आहे. 18व्या दिवशी युद्ध संपलेलं आहे. आणि ज्यावेळेस युद्ध संपलं त्यावेळेस अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करणारे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. भगवंत खाली उतरले आणि अर्जुनाला खाली ओढलं. रथातून खाली ओढल्या बरोबर रथ पेटला. अर्जुनाचा काय झाला? रथ पेटला. अर्जुनाने विचारलं देवाला, म्हणले देवा, एक चांगली गोष्ट झाली. कोणती? म्हणले युद्ध संपल्यावर रथ पेटला, ही चांगली गोष्ट झाली. चालू युद्धातच जर पेटला असता तर? देव म्हणला, पेटल कसा? मी होतो ना त्या रथाच्या आत. कारण जोपर्यंत देव रथाच्या आत असतो तोपर्यंतच रथ चालत असतो. त्या अर्जुनाच्या रथातून उडी टाकली देवानं, त्या अर्जुनाचा रथ पेटला. आणि तुमच्या आमच्या रथातून जर उडी टाकली देवानं तर तुमचा आमचा रथ पेटवत असता. मग आपलाही रथ चाललेला आहे, तो कोणामुळे चाललेला आहे? चाले हे शरीर
आणि जीवाचे जीवलग दुसरे संत आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, मग जीवलग असलेले दोघ जण आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. आणि त्या जीवलग असलेल्या संतांनी जीवलग असलेल्या परमात्म्याशी जे नातं जोडलेलं आहे त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा सत्य माझी माता, दत्त माझे माता, दत्त माझा पिता, दत्त माझे माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा सर्व काही देव आहे. जसं इतर अभंगामध्ये म्हटले की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, सगळे देवाशी नातं जोडतात. किंबहुना एक फकीर ज्यावेळेस जत्रेमध्ये गेला आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या फकीराची एक गोधडी चोरीला गेली. फकीराची गोधडी चोरीला गेली. त्यावेळेस त्या फकीरानं त्या एका पोलिसाकडे कंप्लेंट केली आणि सांगितलं माझी गोधडी चोरीला गेलेली आहे, माझा तकिया चोरीला गेलेला आहे, माझी गादी चोरीला गेलेली आहे, माझी रजई चोरीला गेलेली आहे, अशी यादी दिली. तिथं ज्यानं चोरी केली तो चोर तिथंच होता दडून बसलेला. त्यानं म्हटला मी तर फक्त गुदडीच चोरली, ह्याच्याजवळ फक्त गुदडीच होती, ह्याच्याजवळ गुदडीच होती आणि मी गुदडीच चोरली. पण फिर्याद देत असताना यानं एवढा मोठा आळ घेतलेला आहे. त्यावेळेस त्या चोरालाच म्हटले दया आली. म्हणले होऊन कबुली दिली. म्हणले साहेब हे फकीर आहे, याच्याजवळ गुदडी होती, मी ही चोरलेली. पोलीस म्हटले गुदडी मिळाली, ही बाकीची यादीचं काय, बाकीचं जी त्याची गादी आहे त्याचं तक्की आहे काय. त्यावेळेस तो चोर म्हटला मी फक्त गुदडीच चोरलेली आहे. त्यावेळेस त्या फकीराला विचारलं पोलिसानं, अहो म्हणले तुमची गुदडीच गेली असताना तुम्ही एवढी काय यादी दिली. त्यावेळेस त्या फकीरानं दिलेलं उत्तर गोड आहे. तो म्हटला साहेब ही गोदडी म्हणजेच माझी गादी आहे, गुदडी म्हणजेच माझी रजाई आहे, गुदडी म्हणजे माझी तकिया आहे म्हटले. तसं भगवंताशी नातं जोडताना संत जोडत असतात. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं ममेव देव. जसं गोदडी म्हणजेच माझं सगळं आहे तसं ईश्वर देव म्हणजेच माझं सगळं असं संत नातं जोडतात. पण कृष्ण माझी माता, आपलं दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, सगळे काही म्हटले तेच आहे.
कारण का माता ही तोच आहे आणि पिता ही तोच आहे. वास्तविक पाहता देहदृष्टीनं आई वडील जरी लौकिक व्यवहारातले असले, देहदृष्टीने व्यावहारिक सत्तेनं देहाचे माता पिता जरी आई वडील असले या लौकिक जीवनातले, तरी पारमार्थिक सत्तेचा जर विचार केला तर पारमार्थिक सत्तेमध्ये देवानं म्हणावं मी असलेला जगताचा पिता आहे. जगताचा कोण आहे? पिता असलेला आहे मी. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. अरे या जगाचा माता पिता जर कोण असेल, कारण का जीव देह दृष्टीने आई वडील वेगळे आहेत, पण जीव दृष्टीने ईश्वर हा माता पिता आहे. कारण भगवंतानं स्वतः म्हणावं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. म्हणून एका अभंगामध्ये तुकोबारायांनी एक प्रश्न केलेला आहे, कवनाचे माय बाप कोणाचे गणगोत. कोणाचे म्हणण्यामध्ये एक त्यांना विचारायचे नेमके कोणाचे, हे मायबाप आहेत हे देहाचे का आत्म्याचे. या कोणाचे म्हणण्यामध्ये काय विचारायचे त्यांना, हे देहाचे मायबाप आहेत का आत्म्याचे. तर हे असलेले देहाचे आई वडील व्यावहारिक सत्तेतले आणि पारमार्थिक सत्तेतला आई वडील ईश्वरच आहे. देहाच्या निर्मिती करता आई वडिलांमुळे देह मिळाला ही गोष्ट खरी, पण देवामुळेच देह मिळाला ही खऱ्यातली गोष्ट खरी आहे. कारण शास्त्रामध्ये प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीची दोन कारण सांगितली, एक निमित्त कारण आहे आणि दुसरं उपादान कारण आहे. निमित्त कारण जसं कल्पना करा माती आहे आणि त्याचं मडकं बनवायचंय. मातीचं जर मडकं बनवायचं असेल तर मडकं बनवण्याकरता कोण लागतो? कुंभार लागतो. मातीचं मडकं कुंभाराशिवाय बनत नाही. पण कल्पना करा 10 कुंभार हजर आहेत आणि मातीच नाही, होईल मडकं तयार नाही. मग कुंभार हे त्या माती मडक्याचं निमित्त कारण आहे आणि माती हे त्या मडक्याचं उपादान कारण आहे. तसं आई वडील या स्थूल देहाचे निमित्त कारण आहेत आणि आत्मदृष्टीने जीवदृष्टीने परमात्मा हा या जीवाचा असणारा उपादान कारण आहे. आई वडिलांमुळे देह मिळाला ही गोष्ट खरी आणि देवामुळे देह मिळाला ही गोष्ट खरी. इकडे जाताना आता गाव कोणतं लागतंय? मोठं गाव माईजळ गाव आहे. माईजळगावच्या पुढे गेलं तर नगर आहे, तिकडं पुढं नगर आहे. इकडं मोठं गाव कोणतं आहे? करमाळा. कल्पना करा. आणि करमाळ्याच्या पुढचं स्टेज कोणतं आहे मोठा? इकडं अलीकड करमाळा आणि नगरच्या मध्ये सापडगाव आहे. एक दृष्टांतासाठी हे विचारलं. इकडचं माहितीतला दिल्यानंतर आपल्याला जे माहित आहे ते जर, कारण दृष्टांत त्याला म्हणायचं वक्त्याला आणि श्रोत्याला ज्याचं अनुभव आहे ते सांगणं, याचं नाव दृष्टांत असतो. कल्पना करा एक गृहस्थ करमाळ्यामध्ये एसटी मध्ये बसलेला आहे. त्याला नगरला जायचंय. त्याला कुठे जायचंय? नगरला जायचं. आणि मोठा स्टॉप आहे ना चापडगावचा, उभारतात ना गाड्या तिथे. आणि गर्दी असल्यामुळे चढलेला आहे तो प्रवासी. चढल्यानंतर त्यानं तिकीट घेतलेलं नाही. त्यानं काय केलं नाही? तिकीट घेतलेलं नाही. आणि तिकीट घेतलेलं नाही. आणि ज्यावेळेस चापडगाव मध्ये गाडी उभा राहिलेली आहे आणि त्यावेळेस चापडगावून गाडी सुटलेली, कंडक्टरच्या लक्षात आलेलं आहे की एक प्रवासी तिकीट घेण्याचं विसरलेला आहे. त्यानं काउंटिंग केली आणि पाहिलं सगळ्याचं तिकीट चेक केलं. त्यावेळेस एक जणाकडे तिकीट नाहीये. त्याला म्हटले अरे तू बसला कुठून बसला? तो म्हटला मी चापडगाव मधून बसलो. कंडक्टर म्हटला मी तुला करमाळ्यात चढलेलं पाहिलेलं आहे. तो म्हटला मी चढलो करमाळ्यामध्ये पण जागा नव्हती म्हणून बसलो त्या चापडगाव मध्ये. जसं त्याचंही खरंय, कंडक्टरचंही खरंय. करमाळ्यात चढला कंडक्टरचं म्हणणं हे खरं,
आणि याचं जागा नव्हती म्हणून चापडगाव मध्ये बसलो म्हणणं प्रवासाचं हेही खरं. तसं आई वडिलांमुळे देह मिळाला हेही खरंय आणि देवामुळेच देह मिळाला हेही खरंय. विठ्ठला या देहाचे माता पिता वेगळे आणि जीव दृष्टीने परमात्मा हा जगाचा पिता सांगितला की त्याच्या सत्तेनं सर्व काही चाललेलं आहे. त्याच्या सत्तेनं तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्याच्या सत्तेनं सर्व काही चाललेलं आहे आणि त्याचीच जगतावरती सत्ता आहे म्हणून आज सांगितलं. दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा. म्हणले आणखी नातं जोडत असताना हे लौकिक नातेतलं जोडलं नातं. हे नातं जे आहे बहीण बंधू आई बाप चुलता हे कशातलं नातं हे नाते संबंधानं देह संबंधाचं नातं आहे. पण म्हणले तरुण जाण्याकरता देह संबंधातलं नातं पुरेसं नाही. मग दुसरं नातं देवाबरोबर जे जोडलं त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दत्त माझा पिता गुरु गुरु दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा तारा दत्त माझा गुरु दत्त माझा नाते संबंधातलं सगळे नाते पहिल्या चरणात सांगितले. पण दुसरं जे नातं आहे की जे आधार असत आणि जे तारणार असत नातं ते गुरुच आहे. दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्तराज. आधार ज्याचा आहे किंबहुना जो तारतो त्याला गुरु म्हणायचं. कारण गुरुची परीक्षा घ्यायची नसती तर मग काय करावं लागतं गुरुच्या परीक्षेला पात्र व्हावं लागतं. गुरुची परीक्षा नसती घ्यायची गुरुच्या परीक्षेला पात्र व्हावं लागत असतं. एक गृहस्थ होता त्यानं म्हटलं माझ्या जीवनात मला गुरु करायचा आहे पण माझ्या जर प्रश्नाचं यथायोग्य उत्तर जो देईल तो मी माझ्या जीवनामध्ये गुरु करणार. मग तो गेल्यानंतर त्यानं एक नवजात पक्षाचं पिल्लू नुकतंच जन्म झालेलं आहे आणि ते ओंजळीमध्ये नेलेलं आहे. असं नुकतंच जन्मलेलं छोटं पिल्लू आणि त्याची मान या 2 बोटाच्या चिमटीमध्ये पकडलेली आहे नवजात पक्षाच्या पिल्ल्याची आणि मुठीमध्ये झाकून नेलेलं आहे. आणि त्यानं विचार केलेला आहे माझ्या जर प्रश्नाचं योग्य उत्तर जो देईल त्याला मी गुरु करणार आहे. गेला एक जणाकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं
माझ्या हातामध्ये पक्षाचं पिल्लू म्हटले. एवढं सांगा म्हटले, हे जिवंत आहे का मेलेलं आहे? पक्षाचं पिल्लू हात गोंधळीतलं जिवंत आहे की मेलेलं आहे? आणि मनात असा विचार केलेला आहे, जिवंत आहे म्हटलं का लगेच काय करायचंय? दाबायचे, मारायचे. आणि मेलेलं आहे म्हटलं तर जिवंत सोडायचे. आणि जर योग्य उत्तर जर मिळालं तरच गुरु करायचे, अन्यथा करायचा नाही. गुरु जवळ गेलेला आहे आणि सांगितलं, माझ्या हातात जे पक्षाचं पिल्लू आहे ते जिवंत आहे की मेलेलं आहे? गुरु ते गुरु असतात. गुरु म्हटले, तुझ्या हातात जे पक्षाचं पिल्लू आहे ते जिवंत आहे की मेलेलं आहे हे मी सांगू शकत नाही. तुझ्या हातातलं पक्षाचं पिल्लू जिवंत आहे की मेलेलं आहे हे मी सांगू शकत नाही, पण जिवंत ठेवायचं की मारायचं हे तुझ्या हातात आहे. कारण गुरु ते गुरु असतात. गुरु काय करतात? दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, आणि तो खरा आधार असतो. तारू याचा अर्थ तारतो. गुरु काय करतो? तारतो. पण तारतो म्हणजे काय करावं लागतं? कुठं बुडतो म्हणून तो कुठं तारतो. आपण कुठं बुडायला लागलेलो आहोत? आपण जे बुडतोत ना, कारण कळवळा जो आहे तो श्री गुरु नाही, कळवळा जो आहे तो संतान नाही. बुडते हे बुडते हे जान न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, सापडते हाती म्हणून काळा. म्हणून संतांना कळवळा आहे, श्री गुरूंना ते तारण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळच आहे. ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, मी जर तरलो असेल तर कोणामुळे? ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने मी तरलो म्हणतात. तरलो म्हणतात. मग तुम्ही आम्ही बुडतोत कशामध्ये? कुठं बुडायला लागलो? आपण बुडायला लागलो ते भव नदीमध्ये बुडायला लागलो, भवसागरामध्ये बुडायला लागलो. भव म्हणजे संसार, आणि संसार म्हणजे बायका पोरं गुरं ढोरं म्हणजे संसार नाही. मग इथं बुडायलेला संसार कोणता? की पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, या भवसागरात तुम्ही आम्ही बुडतो. श्रीमदाती शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कृपया मारे माहि मारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम इह संसारे, पुन्हा जन्मन आणि पुन्हा मरण, या भवसागरामध्ये तुम्ही आम्ही बुडायला लागलेलो आहोत. बरं, एकदाच का? एकदाच नाही, किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवोनी जीव भ्याला. किती म्हणण्यामध्ये मग आपल्याला
का माहित नाहीत का? म्हणजे शास्त्रानं सांगितलेलं फक्त जेवढे दिसले तेवढे सांगितले जन्म. 84 लक्ष योनी हे सांगितले. मग तुकोबारायला 84 लक्ष वेळा म्हणता येत नव्हतं का? किती वेळा का म्हटले सांगताच येत नाही, कारण सांगितलेले जे आहेत हे फक्त दिसलेले शास्त्राला आहेत. हे फक्त दिसलेले 84 लक्ष योनी हे दिसलेले जन्म आहेत, न दिसलेले कितीतरी जन्म आहेत. म्हणून किती वेळा म्हणावं लागलं, शब्द घालावा. जसं भिंत जर बांधायची असेल तर त्या भिंतीला जर लांबी रुंदी आणि उंची जर घेतली भिंतीची, इंजिनियरनं जर मोजली तर या भिंतीला किती विटा लागल्या हे इंजिनियर एका मिनिटात काढून देतात. भिंतीची लांबी रुंदी आणि उंची मोजली का याला किती विटा लागल्या या लगेच काढल्या जातात. पण ती भिंत बांधत असताना जो पाया खोदलेला असतो त्या पायात किती गोटे हे सांगता येईल त्याला नाही. हे फक्त दिसणारे जन्मशास्त्राला सांगता आले 84 लक्ष योनी. पण सांगितलं संतांनी एक एक योनी कोटी 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 फेरा. मग एका एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म घ्यावा लागतो. म्हणून संतांना म्हणावं लागलं किती वेळा जन्म यावे विठाला विठाला. आणि याच्यात फजितीच आहे. फजिती जन्म मरणामध्ये फजिती सांगितली. जन्माचंही दुःख आहे आणि मरणाचंही दुःख हे लक्षात घ्या. जन्माचं दुःख सांगण्याकरिता वाचा नाही. जन्माचं दुःख सांगण्याकरिता वाचा नाही आणि मरणाचं दुःख सांगण्याकरिता वाचा राहत नाही. दोन्ही दुःखच आहे. कॅप्सूलला जसे दोन झाकणं असतात ना तसं जन्म मरणाचं दुःख आहे. आणि मग जन्माचं दुःख सांगण्याकरिता वाचा नाही. मग संतांकडून आपण 2च मिनिटामध्ये समजून घेऊ संतांकडून की जन्माचं किती दुःख आहे ते. माऊलीनी म्हणावं मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मो निमरती. हे जन्माचं दुःख सांगितलं. मातेच्या उदर कुहरी आईच्या उदरामध्ये असताना मग तिथं किती दुःख आहे ते जसंच्या तसं वर्णन पुढं नाथबाबांनी केलं पहा. विष्टाले पचोहुकडे नाकी तोंडे कृमी किडे गर्भवासाचे दुःख गावे कोणा पुढे सांगावे. आणि जसंच्या तसं वर्णन त्यांच्या नंतर ते संत तुकोबाराय करतात. काय सांगू गर्भेचे आता माझ्या